महाराष्ट्रात 2024 ला महायुतीचं सरकार येईल। 2029 मध्ये केवळ भाजपाच्या जीवावर महाराष्ट्रात सरकार आणू, ही वाक्य आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा हे मुंबईतील मतदारसंघांचा आढावा घेत आहेत। मुंबईत मंगळवारी भाजप कार्यकर्त्यांना अमित शहांनी मार्गदर्शन केलं। यावेळी शहांनी 2024 आणि 2029च्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून काही विधानं केली। सध्या हीच विधानं आता चर्चेचा विषय ठरतायत। जे सरकार काम करतं तेच निवडणूक जिंकतात। आपण केंद्रात सलग 3रं सरकार बनवलंय। आपली निराशा झटकून टाका, कोणत्याही सर्वेचा विचार करू नका। मी सांगतो, राज्यात भाजपचं सरकार येईल, त्यासाठी जोमानं काम करा। यंदा 2024 ला महायुतीचं सरकार येईल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे। 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार आणायचे, यंदा फक्त ऐका। 2024 मध्ये युतीचं सरकार असेल, पण 2029 मध्ये शुद्ध रूपानं कमळाचं सरकार असेल, असा विश्वास अमित शहांनी व्यक्त केलाय। अमित शहा यांच्या या वक्तव्याला अधिक महत्त्व प्राप्त होतंय, कारण राज्यातले जे 2 प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्यामध्ये मोठी फूट पडली आणि हे दोन्ही गट भाजपाच्या जे सत्ताधारी भाजप आहे त्यांच्यामध्ये जाऊन सहभागी झाले। असं असताना अमित शहा यांनी एकट्या कमळाच्या जीवावर 2029 ला महाराष्ट्रामध्ये भाजपाचं सरकार येईल असं विधान करणं म्हणजे मित्र पक्षांच्या बाबतीत आता त्यांचे जे 2 मित्र पक्ष आहेत त्यांचं काय होणार असा प्रश्न आपसुकच निर्माण होतो। नाही म्हणायला गेलं तरी सुद्धा 2029 नंतर महाराष्ट्रातलं जे राजकीय वातावरण आहे ते अस्थिर असल्याचं पाहायला मिळतंय। मागच्या 5 वर्षांमध्ये 2 सरकारं आपल्या राज्यामध्ये अस्तित्वात आलेली आहेत आणि ही दोन्ही सरकारं जी जनमतं आहेत त्याच्या विरोधात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जनमताचा अवमान करणारी ही दोन्ही सरकारं ठरलेली आहेत। सुरुवातीला युती म्हणून भाजप आणि शिवसेना एकत्र लढलेले होते, परंतु निवडणुकीनंतर त्यांच्यामध्ये फूट पडली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं। त्यानंतर त्याला 2 वर्ष होतात न होतात तोपर्यंत शिवसेनेतून एक गट फुटला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युती सरकारची स्थापना झाली आणि भाजप आणि शिवसेना पुन्हा सत्तेवर आले। त्याला 1 वर्ष होतो न होतो तोपर्यंत महायुतीची स्थापना झाली। राष्ट्रवादीमधून एक गट फुटला आणि महायुतीमध्ये जाऊन सहभागी झाला। या सर्व राजकीय घटना घडत असतानाच सर्वात जास्त हनन झालं ते भाजपाचं। सुरुवातीला शिवसेना फोडल्याचा आरोप भाजपावर झाला। त्या आरोपाचं खंडन करत भाजप सत्तेत स्थिर होताच राष्ट्रवादीचा एक गटही युतीत आल्यानं भाजपची क्रेडिटेबिलिटी अजूनच घसरली। याचा परिणाम 2024च्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आला। शिस्तप्रिय आणि तत्वनिष्ठ असलेल्या पक्षानं आपली भूमिका 180 अंशांत बदलल्यानं मतदारांना ते फारसं काही रुचलं नाही। लोकसभा निवडणुकीत त्याची प्रचितीही आली आणि त्यामुळेच की काय आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप श्रेष्ठी आपली भूमिका बदललेली नाही हे कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या घटलेल्या मताधिक्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते जे आहेत ते जोश गमावून बसलेत आणि त्यामध्येच त्यांनी असंही सांगितलं आहे की अनेक मतदारसंघांमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं काम करणार नाही, अशा प्रकारची ठाम भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। त्यामध्येच अमित शहा यांचं जे काही मुंबईच्या मेळाव्यामध्ये वक्तव्य आलेले आहे ती चर्चेचा विषय ठरतायत। तुमची ही जी निवडणूक आहे ही आत्ताची निवडणूक जी आहे ती मित्रपक्षांमध्ये लढवा आणि 2029 ला कमळावरच भाजप निवडून येईल, अशा प्रकारचं वक्तव्य अमित शहा यांनी केलंय आणि त्यामुळे कुठेतरी भाजप मात्र त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्यांना केवळ याच 5 वर्षांपर्यंत सोबत ठेवणार की काय, अशा प्रकारची चर्चा आता सुरू झाली आहे। अजित पवारांना युतीतून बाहेर काढा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं वारंवार केली आहे, तर काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही अजित पवारांना घेऊन चूक केली अशी नाराजी बोलून दाखवली आहे। शिंदेंच्या शिवसेनेला भाजपा नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा फारसा विरोध नाहीये, परंतु अजित पवारांची राष्ट्रवादी नकोच अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांची आहे। त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची ही मागणी लक्षात घेऊनच भाजपच आता शिंदे अजितदादांना बाजूला करण्याचा माइंड सेट करत असल्याचं पाहायला मिळतंय। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।